येस, मागच्या टायमाला मित्रांनो इथपर्यंत नव्हतं आलो, तर येस आय डिड इट. खालती बघाल तो खोल दरीच आहे बघा. चढायला जेवढा प्रॉब्लेम नव्हता तेवढंच उतरायला प्रॉब्लेम होणार आहे. जय शिवराय मित्रांनो, कशा सुशागात ना. तर आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रातील सगळ्यात खतरनाक म्हटलेला ट्रॅक म्हणजेच कलावंतीन दुर्ग एक्सप्लोअर करायला. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कलावंतीन दुर्गला कसं यायचं आणि किती वेळ लागणार आहे आपल्या ट्रॅकला सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे. त्या कारणाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जास्त वेळ नाही होता, चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे बेस विलेज ठाकूरवाडीचं आणि इथं 30 रुपीज टू व्हीलरसाठी आणि 50 रुपीज फोर व्हीलरसाठी पार्क केलेलं आहे. आणि आपल्याला ह्या रस्त्याने असं वरती जायचं आहे. मित्रांनो, पुण्यापासून 120 आणि मुंबईपासून 50 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तर तुम्हाला कलावंती दुर्गला यायचं असेल तर पहिलं तुम्हाला पनवेल स्टेशन यावं लागेल. पनवेल स्टेशनपासून एक तर तुम्ही शेअरिंग ऑटो करू शकता किंवा बस करून तुम्हाला जे बेस विलेज आहे ठाकरवाडी तिथे यावं लागेल आणि तिथून नंतर तुम्हाला ट्रॅकला सुरुवात करावं लागेल. सो गाईज, हा जो ट्रॅक आहे तो 2 टप्प्यात असणार आहे. पहिला टप्पा म्हणजे आपण प्रबल माचीला जाणार, जो वरती गाव आहे तो पहिला, त्याच्यानंतर आपण कलावंती दुर्ग. सो गाईज, जसं आपण प्रबल माचीला पोहोचणार तिथं ना 2 कन्फ्युजिंग वाटा आहेत. एक राईट साईडला जाते ते म्हणजे प्रबलगड आणि लेफ्ट साईडला गेलं तर कलावंती दुर्गला पोहोचणार. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, स्टार्टिंगलाच आपल्याला चढाव पोर्शन भेटला बघा. आपल्या असं वरती जायचं आहे तर बघू शकता खूप एकदम स्टीफ आहे बघा, स्टीफ. त्या कारणाने इथून जपून आपल्या वरती चढायचं. स्टार्टिंगलाच आपला ॲडव्हेंचर ट्रॅक भेटलेला आहे. मित्रांनो, पोचलो आपण वरती. मित्रांनो, सोलो असण्याचा हाच डिसएडव्हान्टेज आहे. स्वतःची व्हिडिओ स्वतःच रेकॉर्ड करायला लागतात. मित्रांनो, ट्रॅक तर खूप थकावट भरा आहे, पण सोबत आपल्याला हा वाटाड्या भेटलेला आहे. कालपासून आपल्या सोबतच ट्रॅक करत चालला आहे. त्याला म्हटलं कशाला एवढ्या उन्हात, आणि आज पाऊस पण नाही तरी पण माझ्या मागं येतोय. काय हरकत नाही, जसं आपण प्रबल माचीला पोहोचू तर बिस्किट वगैरे देऊ त्याला, कारण सोबतच चालला आहे तो आपल्या. सो मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे प्रबल माचीवरती. हा इथला प्रबल माचीतला एरिया, आणि जर माझ्या मागे बघाल तो आहे कलावंती दुर्ग, आणि जर ह्या साईडला बघाल तो आहे प्रबलगड. सो बस फक्त आपला 1 तासाचा ट्रॅक बाकी आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथूनच ही वाट दिसते बघा, ह्याच वाटेतून जायचं आहे. तर तिथेच ती 2 वाट्या फुटतात मित्रांनो. मी सांगत होता, एक राईट साईडला जाते प्रबलगडला आणि एक लेफ्ट साईड जाते कलावंती दुर्गला. तर मित्रांनो, आपल्या मित्राला बिस्किट वगैरे दिलेलं आहे आपण. सगळे हिरवागार बघा. आणि आय थिंक हे मुंबई असू शकते सिटी. आणि इथला हा 360 व्ह्यू, आणि माझ्या मागे बघाल तर हा आहे कलावंती दुर्ग. मित्रांनो, 5 मिनिटच्या ट्रॅकनंतर बघा इथे असं एक फळक आहे. ह्या साईडला प्रबलगड असेल बघा. ह्या साईडला गेलं तुम्ही प्रबलगडला पोचणार, आणि जर इथून असं गेलं तर तुम्ही कलावंती दुर्ग पोचणार. काय नाही करायचं मित्रांनो, बस हे जो फोर्ट दिसतो त्यालाच फॉलो करत करत जायचं. तर मित्रांनो, ही अशी वाट दिसते बघा. इथून आपल्याला होय इथून आपल्याला असं जायचं आहे ह्या साईडवर, कारण रस्ते थोडे बंद केलेले आहेत बघा. शेती वगैरे केलेली आहे, त्या कारणाने तिथला रस्ता जो होता पहिला इथून होता तो बंद केलेला आहे. तर आता एवढासा पॅसेज आहे, इथून आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, बघू शकता हा एवढासा पॅसेज आहे आणि इथून आपल्याला असं जायचं आहे. मित्रांनो, आपण कलावंती दुर्गाचा थरारक अनुभव घेण्याच्या आधी आपल्याला त्याच्या पायथ्याशीच एक गुहा आहे बघा, कातलात कोरलेली. ती अंदाजे 10 फूट तरी आतमध्ये असणार आहे. तर त्या गुहा पहिला आपण एक्सप्लोअर करू, त्याच्यानंतर आपण ट्रॅकला जाऊ वरती. तर फायनली मित्रांनो, 1.5 तासाच्या ट्रॅकनंतर आपण पोचलो आहे कलावंती दुर्गाच्या पायथ्याशी. इथंच फक्त आपल्या वरती जायचं, पण त्याआधी ह्या साईडला बघा ही ती गुहा म्हणत होतो मी, त्याच्या आतमध्ये जायचं आपल्याला. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे त्या गुहाजवळ. इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. तुम्ही आत बघू शकता केवढा खोल म्हणजे भीती तर वाटत आहे मित्रांनो आतमध्ये जाण्यासाठी. तर बघू, जर आपल्याला भीती वगैरे वाटत असेल तर परत येऊ आपण, कारण आपण सोलो चाललेलं आहे. प्लस माझी बॅग खूपच मोठी आहे. एवढंसं पॅसेजमध्ये जाते काय माहीत नाही. तर कोण आहे का रे? मागच्या टायमालाही मी गेलो होतो, पण अर्धवट आलो कारण मी एकटाच होतो. आता एकटाच चाललोय. काय माझ्या नशिबाने काय माहीत नाही. कोण दिसेना तरी पण मी टॉर्च घेतली, टॉर्च करत जायचंय. कोण आहे का रे? जसं जसं मी चाललो आहे तसंच हा जागा खूपच नॅरो होत चाललेला आहे, आणि मला जायला थोडंसं डिफिकल्ट होत चाललं आहे. तरी पण आपण ट्राय करू थोडं, कारण खूपच डेंजर वाटते मित्रांनो. तरी पण आपण जाऊ मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या साईडला आहे हा पॅसेज, बघू शकता. ह्या साईडला मित्रांनो जायचं आपल्याला. जसं आपण इथून आलो, इथून आल्यानंतर ह्या साईडला अजून एक पोर्शन आहे, त्याच्यानंतर आपल्याला परत राईड घ्यायचं आहे. तर
एवढा आत मी नव्हतो आलो पण तरी जय बजरंगबली, जय बजरंगबली असं म्हणत मला चाललेलं आहे. तर इथून अजून एक आत, अरे गुहा संपते का नाही, आणि तिथे मला वाटते का आतमध्ये श्वास घेणार एवढाही जागा नाही आहे, आणि आतमध्ये खूपच मोठा आहे मित्रांनो हो पॅसेज. हे बघा, कोण आहे का? तर हा बघा मित्रांनो, हा एवढा पॅसेज आहे, आतमध्ये तर कोण दिसत नाही. तर आज जाऊ आपण. हे बघा, खूप काळोख आहे मित्रांनो आतमध्ये, आणि चमकादार आहे, त्या कारणाने गपचूप जाऊ आपण. म्हणा अच्छा चमगादर दिसले, चमगादर वाट लागू शकते मित्रांनो. इथं जर तुम्ही सोलो येत असाल तर माझ्या मते तुम्ही आज जाऊ नका मित्रांनो, खूपच रिस्की आहे. कारण आतमध्ये छोटे मोठे ऐक, खूपच मोठे छोटे चमगादर आहेत. ऐक, वाट लागली मित्रांनो, गुडघे दुखायला लागले, गुडघे बेकार दुखायला लागले. कारण बघू शकता एवढा छोटंसं पोषण आहे रे, पण त्यात मी एवढा मोठा माणूस, आणि आतमध्ये खूपच डरावून आहे मित्रांनो. खूपच थरारक अनुभव होता मित्रांनो. मागच्या वर्षी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा आतमध्ये जाऊ शकलो नाही, कारण खूप उन्हाळा होता, आणि उन्हाळ्यात कसं असतं आतमध्ये साप वगैरे राहतात आणि चमगादर तर नक्कीच राहतात, तर त्या कारणाने मी स्किप केलं होतं. पण आता छत्रपती शिवाजी महाराज की जय. पण असंच मधीच एनर्जी आली आणि महाराजांचं नाव घेऊन डेंजर गुहा पार केली आहे. खूपच भयानक होतं, एकटं जाणं अवॉइड करा मित्रांनो. तर मित्रांनो, हा पहिला टप्पा आहे कलावंदुर्गचा. तर बघू शकतो तुम्ही, हे जे रोप आहे, हे रोप धरून असं जे लोक येतात वर, तिथंच आपल्याला चढत चढत वरपर्यंत जायचं. तर मित्रांनो, आपण कलावंदुर्गाच्या ठराविक पायरीचा अनुभव घ्यायला सुरुवात केलेला आहे. असंच चढत जायचं. आपल्या रोपची काही गरज नव्हती, हे कातात कोरलेले आहेत पायऱ्या, सो काय एवढा प्रॉब्लेम नाही. पण जर ह्या साईडला बघाल, त्या साईडला खोल दरी आहे, त्यासाठी इथे एक रोप दिले बघा. सो ही रोप धरत धरत वरपर्यंत जायचं आहे आपल्याला. स्टार्टिंग जो पोर्शन आहे तो एवढाही डिफिकल्ट नाही आहे, पण जसं जसं आपण ट्रॅक करत पुढं जाणार, डिफिकल्टी लेवल वाढत राहणार आहे. त्यासाठी एक तर पहिली गोष्ट, चांगल्या क्वालिटीची ज्याला ग्रीप असं शूज ते घ्या. सो हा सगळ्यात मोठा स्टेप आहे. त्याच्यानंतर आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. 80-85 डिग्रीचा इन्क्लाइन हा ट्रॅक आहे. त्या कारण जर तुम्हाला हाईटचा प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो हा ट्रॅक तुम्ही स्किप करू शकता. हा थोडा डिफिकल्ट असू शकतो पोर्शन, कारण जे स्टेप्स आहेत ते खूपच उंच आहेत, त्या कारणाने जपून आपल्याला वरती जावं लागेल. आणि जर तुम्ही हा ट्रॅक करत असाल मित्रांनो, ट्राय करा की जास्त वेट आणू नका बॅकपॅकमध्ये, कारण जो तुमचा बॅलन्स आहे तो बॅक साईडला जाऊ शकतो, आणि खालती तुम्ही बघताय काय आहे तो त्या कारणाने कमी वेट आणा जर कलावंदुर्ग ट्रॅक करत असाल. आणि ते जागोजागी अशा खोपण्याही नाही आहेत, म्हणजे आपण असं हात ठेवू शकतो. सो तुम्हाला सांभाळून लक्ष देऊन वरती जायचं आहे. बघा, पाऊस असला असतं तर खूप भारी वाटलं असतं, कारण खूप गरम होतं मित्रांनो. पावसाचा सीझन असून गरम आहे, काय बोलायचं. तर ट्राय करा मित्रांनो, ह्या स्टेप्स आहेत ना त्या सोडू नका. स्टेपला धरत धरत वरती जायचं आहे, काही होऊ द्या, कितीही वारा येऊ दे, पण स्टेप्सला सोडायचं नाही आपल्याला. हे बघा, ह्या साईडला आपल्याला जायचं आहे, अजून चढाव, आणि ह्या साईडला खोल दरी. खूप भन्नाट असा ॲडव्हेंचर होतो मित्रांनो, नादच आहे. खूपच डेंजर पोर्शन आहे मित्रांनो, खूपच. येस मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय टॉपवर. हे बघा, तिथे रोप आहे बघा, तिथून आपलं वरती चढायचं आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, जे इथले गावातले माणसं होते त्यांनी तर स्थापना केलेली आहे बघा. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहे गडाच्या टॉपवरती. इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही. माझ्या मागे आहे तो प्रबलगड, आणि ह्या साईडला बघा ते वरती जायचं आहे. लोक ऑलरेडी ते चाललेलं बघा ते रोपच्या सहाय्याने, तसंच आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपली टर्न आहे वरती चढायची. खूपच थरारक अनुभव होणार आहे, उंच चढाई आहे बघा. आणि दादाला पेड वगैरे केलं तर ते आता हेल्प करणार वरती चढवण्यासाठी. येस, तर फायनल मित्रांनो आपण पोहोचलो आहे गडाच्या टॉपवरती. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तर तिथे जाऊन आपण महाराजांचा आशीर्वाद घेऊ.
1-1.5 तासाचा ट्रॅक होता मित्रांनो आणि खूपच नाद थ्रिलर आणि भन्नाट असा हा एक्सपिरियन्स होता. वरती ट्रॅक आहे मित्रांनो, जर तुम्ही कलावंती दुर्गला येत असाल तर मित्रांनो आपण पोहोचलो गाडीच्या टॉपवरती आणि ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती. मित्रांनो कलावंती दुर्गच्या वरून हा व्ह्यू बघा. समोर आहे प्रबलगड. तर मित्रांनो तुम्हाला समोर दिसतं का धुक्यामध्ये, तो पूर्ण माथेरान डोंगर आहे आणि तो धबधबा दिसतो बघा, तो लुईजा पॉईंट ते आहे ना, नाव एक्झॅक्टली मला माहीत नाही पण तो आहे. तर चला मित्रांनो आता आपण उतरूया. हे रोप कधीच सोडायचं नाही, कारण जर रोप सोडली तर आयुष्य सोडू शकता तुम्ही. तर मित्रांनो जो गडाचा सगळ्यात टॉपचा पोर्शन होता तिथून आपण उतरलेलो आहे. आता आपण परत जाणार. जाऊन जपून बघून पाय ठेवत जायचं आहे. तर तुम्हाला बघू शकता खालती कसला व्ह्यू आहे तो, आणि शूज स्लिप होऊ शकतात, त्या कारण जपून जितका वेट तुम्हाला या साईडला टाकता येईल तेवढा वेट टाका, कारण तुम्ही जर राईट साईडला टाकलं वेट तर तुम्हाला माहिती आहे काय होऊ शकतं. सो सांभाळून बघत बघत आपल्याला उतरायचं आहे. चढायला जेवढा प्रॉब्लेम नव्हता तेवढंच उतरायला प्रॉब्लेम होणार आहे. तर अशा प्रकारे आपण कलावंती दुर्ग एक्सप्लोअर केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. शेवटचं म्हणजे भावे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग मित्रांनो भेटू असल्याच कुठल्या तरी भन्नाट आणि इन्फॉर्मेशनल भरल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.